फायटोकेमिकल म्हणजे वनस्पतीची शक्ती, ती कशी किडनीला पोषक आहे. एक नंबर कुरकुमिन. कुरकुमिन कशात असतं तर हळदीमध्ये. ही हळद आहे. हळद काय करते, त्याच्यामध्ये असलेलं कुरकुमिन इन्फ्लेमेशन कमी करतं, त्यामुळं स्वेलन कमी होते, त्यामुळं तुमचं ग्लोम्युलर चांगल्या पद्धतीने काम करायला लागतं. क्युरसेटिन ते असतं कांद्यामध्ये, ते असतं तुमच्या ॲपलमध्ये. आणि क्युरसेटिन काय करतं तर किडनीला प्रोटेक्शन करतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं, ब्लड प्रेशर नॉर्मल करतं. त्यानंतर रेसवेरेट्रॉल म्हणजे ते कशामध्ये असतं, बेरीजमध्ये किंवा द्राक्षामध्ये. हे आहेत बेरीज. ब्लूबेरीमध्ये असणारा हा घटक किडनीला अतिशय प्रोटेक्शन करतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतो, ग्लोम्युलर फिल्ट्रेशनला मदत करतो, किडनी प्रोटेक्ट करतो. कॅटेचिन EGCG हा घटक असतो ग्रीन टीमध्ये, तो सुद्धा तुम्हाला किडनीमध्ये खूप फायदेशीर आहे. किडनी प्रोटेक्ट करतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतो किडनीला. ॲलिसिन काय करतं, तो असतो लसणामध्ये. ॲलिसिन जर गेलं पोटात, ब्लड प्रेशर कंट्रोल होतो, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होतं, त्याचबरोबर हार्ट अटॅकचे चान्सेस पण कमी राहतात. टॅनिन असं चहामध्ये, तर ग्लोम्युलर फिल्ट्रेशनला मदत करतं. टॅनिनमुळं तुमचं प्रोटीन युरिया कमी होतो. चहा खूप महत्त्वाचा आहे, पण कसा घ्यायचा तर 1 चमचा चहा उकळून, दूध नाही, साखर नाही, प्लेन चहा सकाळी घ्यायचा, आठवड्यातून 1 ते 2 वेळेस फक्त. कारण चहामध्ये असणारा घटक जो टॅनिन, तो काही वेळेस तुमच्या आयर्न ॲब्सॉर्प्शनला विरोध करतो. लायकोपिन कशामध्ये असतं, टोपॅनोमध्ये. तो सुद्धा तुमच्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये प्लस तुमच्या हृदयविकारामध्ये अतिशय गरजेवंत असं लायकोपिन आहे, हार्ट अटॅक येऊन देत नाही. कॅप्सेथिन कशामध्ये असतं, रेड बेल पेपर म्हणजे लाल ढोबळी मिरची. त्याच्यात अँटीऑक्सिडंट पण असतात, व्हिटॅमिन C, की जे ऑक्सिडेशनपासून वाचवतं, म्हणजे ज्वलन होऊन देत नाही. त्याचबरोबर जर शरीर ॲसिडिक झालं तर आपल्याकडं बेकिंग सोडा आहे. बेकिंग सोडा म्हणजे काय, ते शरीर खायचा सोडा. हे शरीर तुमच्या टोटल हे अल्कलाईन करतं किडनी. म्हणजेच काय, अल्कलाईन केल्यानंतर इन्फ्लेमेशन कमी होते. तेव्हा बेकिंग सोडासुद्धा आठवड्यातनं 1-2 वेळा घ्यायचा. कसा घ्यायचा काय, डॉक्टरच्या सल्ल्याने विचार.